कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा भैया बोला की। देसाई, अहो काय किंमत आली त्या सूर्याच्या वाड्याची? विकला गेला का नाही अजून? शत्रू भैया अजून थोडा वेळ लागेल। अहो अजून लिलावाला सुरुवातच नाही झाली। मुहूर्त काढायचा का? मुहूर्त का तुला ही सगळी मस्करी वाटते? एवढ्या गडबडीने मी तुझ्या मागं लागलोय आणि तुझं काय चाललंय रे? ऐक, त्या सूर्याचा वाडा विकून त्याला रस्त्यावर आणायचं म्हणून जीव तडफडतोय माझा, आणि त्यात तू अजून भर टाकतोय बरं का? असं नाही भैया। काय लावलंय रे भैया 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 म्हणायचं आणि आमचीच ठासायची आहे का नाही? जे काय आहे ते लवकर उरकायचं आणि व्यवहार झाला की पुढच्या सेकंदाला मला कळवायचं। ओ होय भैया। ठेव। ऐका ना, मी सांगतो तुम्ही अजिबात काळजी करू नका। मी सांगतो आपला दादा ना नक्कीच काहीतरी चमत्कार करेल। सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका। तर आता लिलावाला आपण सुरुवात करूया। आले। कोण आले मालक? अहो ज्या शेठची आपण लिलावासाठी वाट पाहत होतो ते पैशावाले शेठ आलेत। नमस्कार शेठ। या। बसा। अहो अर्धा तास तुमच्यासाठी लिलाव मी थांबवला होता। बरं आता लिलावाला सुरुवात करायची। आपण ज्यांच्यासाठी थांबलो होतो ते लोक आता आलेले आहेत। तर आता आपण वाड्याच्या लिलावासाठी सुरुवात करूया। तर वाड्याची पहिली बोली आहे 10 लाख रुपयांची। देवा, काही कर पण आमचा हा वाडा वाचव। नमस्कार, मी सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो। आपण ज्या वाड्याच्या लिलावासाठी या ठिकाणी जमलेला आहोत त्या वाड्याची खासियत मी तुम्हाला सांगतो। हा वाडा गावच्या मध्यभागी असून 8 गुंठ्यामध्ये उभा आहे। वाड्याच्या भोवताली जागा सोडलेली असून भव्य अशी बाग आहे। गावाचं स्टँड असो किंवा पंचायत सगळं काही हाकेच्या अंतरावर आहे। त्यामुळे इथं राहायला येणाऱ्यांसाठी हा वाडा सोयीचा आहे। जागेच्या गोष्टी व्यवहाराच्या वेळी तर होतीलच, पण जागेचा कसलाच घोळ नाहीये। व्यवहार होताच दस्त करून दिला जाईल। वाड्याची पहिली बोली जात आहे 10 लाख रुपये। वाड्यासाठीची पहिली बोली पण लागली। दादाच्या हाती पैसे लागला असतील का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।